नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माय फार्म या चॅनलमध्ये. वेस्ट डिकम्पोजरच्या रिझल्टबद्दल तुम्ही अनेकदा कमेंट केल्या. मागच्या 28 नोव्हेंबरला आणि आज आहे 25 डिसेंबर तारीख. तर जवळजवळ महिना होतोय आता 2-3 दिवसानं. तर महिन्यानंतर म्हणजे महिना झाल्यानंतर ह्याची फवारल्यानंतरची काय परिस्थिती आहे बघूया. तरी पूर्णतः कुजलेला आहे, म्हणजे एक 40 ते 50% कुजलेला आहे. कारण ह्याच्याच जवळ आलं की हा कुजलेला खताचा जसा वास येतो तसा वास दरवळतो ह्याचा. आणि ह्यात पाणी मारून ठेवलेलं आहे. डेली ह्याला 60% पाणी मेंटेन करावं लागतं. आणि ह्या ज्या तुतीच्या मोठमोठ्या ह्या होत्या काटक्या होत्या त्या सुद्धा आता सहज तुटत आहेत. म्हणजे अगदी ह्या कुजलेले आहे, तुम्हाला दिसेल. हे बघा, याच्यावरचं साल पण अशी बऱ्यापैकी कुजलेली आहे. आणि आतमध्ये पूर्ण असा पाय बुडतोय ह्याच्यामध्ये, खूप गादीसारखं झालेलं आहे. आणि हे काळसर झालं म्हणजे तुम्हाला कुजलेलं आहे लगेच समजून येईल. बघा, मी तुम्हाला जवळून दाखवतो. पूर्णपणे कुजलेलं आहे. आता हे तुतीचे काट्या पण ज्या मोठमोठ्या काट्या आहेत त्या सुद्धा कुजायला लागलेल्या आहेत. अजून ह्याला महिना नाही झाला, एक 4-5 दिवस बाकी आहेत. आतमध्ये सुद्धा तुम्ही बघा, खताचा वास जसा येतो तसा वास ह्याचा येत आहे ना. पूर्णपणे हे कुजायच्या मार्गावर आहे आता पूर्ण बऱ्यापैकी. तुम्हाला रिझल्ट बद्दल खूप जणांनी विचारलं होतं, तर या आधीचा सुद्धा एक व्हिडिओ आहे, तो मी एक आठवड्यापूर्वी काढला होता. तोही मी तुम्हाला आता याच्या बरोबर टाकणार आहे. या ठिकाणी सुद्धा बघा, इथं आता कोरडा आहे, आता भिजवलेलं नाही. तरी सुद्धा या ठिकाणाहून वास येतोय कुजल्यासारखा. पूर्णपणे हे बघा, हे काळसर आणि होऊन हे कुजायच्या मार्गावर आहे बऱ्यापैकी आता. या ठिकाणी सुद्धा बघा तुम्ही. याच्या आधी आम्ही असं जाळून टाकायचो प्रत्येक बॅचला. जी घाण होती बॅचवरची निघायची, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया बुरशी वगैरे असण्याची शक्यता असते. आणि नवीन बॅच आता शेड या ठिकाणी आहे असं, तर एवढ्या डिस्टन्सवर आम्ही ह्याला जाळून टाकायचो. कारण ह्याच्यामधला काही रोगाचे घटक असतील तर ते परत शेडमध्ये जाऊन तिकडे त्याला रोग पसरू नये म्हणून आम्ही जाळायचो. पण या बॅचसाठी आम्ही काय केलं, तर वेस्ट डिकम्पोजर आमच्याकडे होतं, तर ते आहे तसा ओझे इथं टाकलेले आहेत त्या लोकांनी, जे मजूर लोकांनी. आणि त्याच्यावर आम्ही फक्त हे वेस्ट डिकम्पोजर मारून ठेवलेलं आहे. तर हे बऱ्यापैकी कुजलेलं आहे, पूर्ण गादीसारखं आतमध्ये लागते. अजून एक 15 दिवस मी थांबतो आणि 15 दिवसांना अजून एक व्हिडिओ बनवतो. आणि मला वाटतं हे 15 दिवसानंतर आपल्याला तुतीच्या शेतामध्ये टाकण्याच्या लायकीचं बनेल. खूप चांगल्या पद्धतीनं खत हे बनू शकतं. सुरुवातीला वेस्ट डिकम्पोजरचे रिझल्ट कसे येतील, काय येतील, मला काहीच माहीत नव्हतं, किंवा तुम्हालाही माहीत नसेल. पण हा एक चांगला प्रयोग म्हणून हे हाती घेतलं होतं काम, आणि त्याचा रिझल्ट पण आपल्याला मिळत आहे. तर काहीच हरकत नाही रेशीम शेतकऱ्यांनी हे करायचं. रेशीम शेतकऱ्याला आयती घाण असते, रेशीम किड्यांची विष्ट असते. आता तुम्ही बघा, हे काळसर जो घटक दिसतो ना ह्याच्यामध्ये, ह्यामध्ये हे पांढरट काय आहे, तर हे चुना वगैरे आहे. त्या बॅचवर जो चुना वगैरे फवारतो ते चुना वगैरे पण आहे याच्यामध्ये. आणि दुसरं म्हणजे हे जे काळपट दिसतं ते रेशीम किड्याची विष्ट आहे. म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेडवरचे घाण तुम्हाला मिळू शकते जर तुमची बॅच मोठी असेल तर. आणि इथं बघा, तुम्हाला जाणवलं लगेच, हे ना जसं खताचं पाणी येतं ना तशा पद्धतीनं हे पाणी याच्यातून येत आहे. आता मी तुम्हाला दाखवतो जरा. हे गुळाचं पाणी जसं असतं, वेस्ट डिकम्पोजर कसं असतं ना, की एक गुळवणीच्या कलरचं, म्हणजे काळपट कलरचा, चॉकलेटी कलरचं, डार्क चॉकलेटी असं पाणी ह्याच्यामधून येत आहे. हे कुजलेलं आहे सगळं बऱ्यापैकी आता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमच्या शेतातली घाण आहे ती कुजवून तुम्हाला परत एकदा तुतीमध्येच वापरता येऊ शकते. आणि तुम्हाला एक चांगल्या पद्धतीनं रिसायकल करता येतं.
ह्या गोष्टी शेतीमध्ये. आणि एक्स्ट्रा खताला पैसे न घालवता यातल्याच रेशीम खतानं सुद्धा एक चांगल्या पद्धतीनं तुती तुम्ही आणू शकता, बहारू शकता. आता आमच्या सुद्धा तुतीला आम्ही बऱ्यापैकी वेळा हेच टाकतो. त्याची पानं सुद्धा बघा तुम्ही, खूप मोठे झालेले आहेत पानं, हातापेक्षा मोठं पान आहे. एक चांगल्या पद्धतीनं तुती ग्रो होते, चांगल्या पद्धतीनं याला खत सुद्धा मिळू शकतं. मंडळी, रेशीमच्या दराबद्दल मी एक काल व्हिडिओ टाकलेला आहे. रेशीम कोशाचे दर हे 500च्या वर गेलेले आहेत. 565 रुपये किलो असा भाव सध्या चालू आहे. आणि या संदर्भातले नवीन अपडेट बघायचे असतील तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या. आणि रेशीम उद्योगाबद्दल आणि वेस्ट डिकम्पोजरबद्दल अजून काही व्हिडिओज तुम्हाला बघायचे असतील तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट देखील करा. धन्यवाद.